हॅलो एव्हरीवन, आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते मी ज्योती। चला तर मग आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आम्ही थोडे झोपले होते, तर मी आत्ताच उठलेले आहे झोपेतनं आणि व्हिडिओला सुरुवात केली आहे। तर इशूला झोप नव्हती लागत म्हणून इशू कपड्यांच्या घड्या घालत आहे कपाटामध्ये, जे कपडे अस्तव्यस्त झालेत त्यांच्या। आणि आज शौर्य पण बघा, आमचा शौर्य पण झोपलेला आहे। तर शौर्य असं आहे ना का याला झोप नाही लागत दुपारची, पण आज त्याला पण झोप आली। तर आता चला आपण जाऊया किचनकडे आणि किचनमध्ये जाऊन मला बनवायचे आहे चहा। तर आज कसं पोटात दुखत होतं माझं सकाळी, मग त्याच्यामुळे किचन पण थोडं अस्तव्यस्त दिसणार आहे तुम्हाला। तर बाथरूमचा दरवाजा तुम्हाला माहीत असेल इथं खूप काळोख असतो म्हणून लाईट लावावा लागतो। तर हे बघा किचनमध्ये थोडेसे भांडे आहेत घासायचे, कारण माझ्या पोटात दुखत होतं त्याच्यामुळे लगेच झोपले मी दुपारी जेवण झाल्यानंतर। तर किचन क्लीन करते, त्याच्यानंतर चहा वगैरे बनवते आणि आता आम्ही चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता मी कचरा काढते। तर शौर्य होता झोपलेला, मग कचरा काढायला सुरुवात केली। म्हटलं कसं आहे शौर्याला थोडंसं जरी हलवलं ना तर शौर्य लगेच उठतो बघा, त्याला जरा जरी आवाज आला तर लगेच तो उठतो आणि उठल्यावर लगेच बाहेर पडतो। त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ झोपू दे म्हटलं, नंतर बाकीचे कामं करणार आहे, म्हणजे कचरा वगैरे नंतर काढेन तिथनं। पण एवढा काही कचरा नव्हताच घरामध्ये, पण कसं आहे मला उठल्यावर मी संध्याकाळची सुरुवात घरामधून कचरा काढण्यापासूनच करते। तर कचरा काढला आहे आता आणि शिलाई मारायची आहे थोडीशी कपड्यांवरती, जशी की ही जी साडी तुम्हाला दिसते साईडला टेबलावरती, त्या साडीचं मला ब्लाऊज शिवायचं आहे का पाठीमागच्या लेडीजचं, आणि तिचं साडीला थोडंसं पदर वगैरे शिवायचे। तर मशीनवरती बघा किती पसारा करून ठेवला इशूनी। तर अगोदर तो पसारा मी मोडते मशीनवरचा, जेणेकरून मला इथं बसता येईल व्यवस्थित, साडीवरती ठेवता येईल घडी, म्हणजे पिको म्हणजे की टीप मारताना साडीला पदराला टीप मारायची आहे तिच्या। आणि हा माझा गाऊन याला पण फिटिंग करायचं, पण वेळच भेटत नाही त्याला फिटिंग करायला, कारण भरपूर कपडे होते, म्हणजे नुसते शिलाई मारायलाच येतात कपडे, पण देते मी करून। ब्लाऊज पण होते 2 शिवायला, ती पण झाले माझे। आता यायला लागले हळूहळू इथं ओळख व्हायला लागली। तर हा कपडा रिकामा होता, याला दिला टाकून, तर तो कपडा पण मी टाकून दिला। आणि आता ही साडी घेते, हिचे पदर शिवायची आहे अगोदर, त्याच्यानंतर बाकीचं काय करायचं ते बघणार। तर अगोदर तिला पदर शिवून द्यायचे, कारण तिला काहीतरी त्याच्यावरती डिझाईन वगैरे करायची आहे कुंदननी, त्याच्यामुळे तर तिला अगोदर साडी पदर वगैरे शिवून देऊन देते आणि त्याच्यानंतर माझं काम आहे ते करायचे थोडेफार। तर इथं बघा मी घेतले साडीचं पदर शिवायला आणि खूप छान साडी आहे ही, लय म्हणजे बनारसी साडी आहे ती पण बनारसचीच आहे जिची साडी आहे ती पण। तर तिला साडीचं पदर शिवायचे होते, मग शिवून देते म्हटलं। आणि साडी झाल्यानंतर गाऊनची फिटिंग करायची मला आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे। तर हा छोटासा व्हिडिओ होता माझा आजचा, का मग 4च्या नंतर माझे काय काय कामं असतात ते। आता हे सगळं झाल्यानंतर थोडंसं बाहेर बसणार आहे, बाहेर बसून झाल्यावरती स्वयंपाकाची तयारी। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मला कमेंट करून नक्कीच सांगत जा, आणि कशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात, रेसिपीचे का रुटीनचे व्हिडिओ माझे, ते मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये, म्हणजे त्याच पद्धतीने मी व्हिडिओ बनवत जाईन। आणि आता इशू आणि शौर्याचा अभ्यास पण घ्यायचा आहे, त्यांना अभ्यासाला बसवणार आहे। त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं अभ्यास करताना, कारण मी कामं करता करता जर त्यांना अभ्यासाला बसवलं तर ते व्यवस्थित अभ्यास नाही करत, माझं कामात लक्ष असतं आणि मग त्यांचं अभ्यासात लक्ष अजिबात राहत नाही, इकडे तिकडे जास्त असतं। तर बघा आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजता पण बघा किती ऊन आहे आमच्याकडे, म्हणजे 6 वाजले संध्याकाळ तरी पण भरपूर ऊन आहे। तर आता थोडा वेळ बाहेर बसणार आहे, त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।